यायचं ना परत तुझ्याकडं. रास लोक पडले माहिती ना तुला. घेतले ना परत तुला. कुठली बोंबील घेतली? मी तुला. या बाई ये दिस. यायला दे. चोर बोंबील घेतो आज. जरा वेगळी रेसिपी तुम्हाला दाखवते पण जाम भारी लागते. बघ कसली आहे टंकी. हिला पण द्या. ठीक आहे कापते. काय कापतेस? नारबा ना. नारबा कापते ती. बघ फ्रेश आहे. घेतले काय राहायला पाहिजे तुला. राहायला पाहिजे. नाही गोल गोल कर. याच्या गोल करशील ना. या असं नको करू. गोल गोल कर. अरे दिसते तू भारी दिसते एकदा ब्लॉक मध्ये. मग काय चिंबोरे बघते मी खाडीचे आहे बघ ना किती भारी आहेत. नुसते भरलेले आणि मोठ्या मोठ्या आहेत. मावशी सगळे भरलेले असतील. आणि किती बोलतेस? 1100. 1100 रुपये सांगितले. 1 2 3 4 5 6 7 8 9. लय भारी आहेत पण एकदम असे भरलेले आहेत. नेले ना तर पैसे वसूल आहेत एवढं नक्की आहे. हा माहिती आहे मला म्हणून तुम्ही बसलो डायरेक्ट खाली. किती रुपये घेशील? 1000 रुपये. 1000च घेशील? 900 झाल्या ना आता. पाहिजे का? नाही मी दाखवलं बोललो एकदम भारी आहेत बोललो. आपल्या फॅमिलीला दाखवलं. चिंबोरे घेऊन असेच बघून घ्या. असेच घ्यायचं. एक नंबर आहे. पैसा वसूल आहे. कुठंच वेस्ट जाणार नाही पैसे. कार्ड घ्या आणि पुढे दाखव मग काय बोलतात ते. फरक काय असतो दोघांमध्ये बघायला? हे डोके बारीक आहे. किती तरी फरक आहे. फरक नाही वाटत तुम्हाला? काय का फरक? हे बघा याचा असा आहे का छोटा मोठा आहे तो? हे बारीक आहे ते मोठे आहे. ते असं ते शिकाडे बनतात ना. नंतर ते बारीक असं काही चिवणे असतात. चिवणे पण मोठे असतात पण ते एकदम असे पिवले असतात. ते चिवणे बारीकच चांगले लागतात ना. इथे पिवलं आहे ना याचं पट्टा. हे कसे एकदम संपूर्ण सफेद असतं. हे बघा आणि हे चिवणा बघा. काटा सेम असतं ना वरती. शिंगाड्याला पण सेम असतं ना. याला पण म्हणून तुम्हाला फसवलं. हो त्या टायमाला. त्याला काय घ्यायचं बघूया अजून. चला मग अजून बघू. नाही ही कसली सुरमई आहे. सुरमईची आहे. 100ला 200 एक 100ला पीस. कसं बोलली? 200 बोनी कर बोटी नावली. कशी अगं तुला बोनी लावली बायला तुझं आवड चांगली आवडली. बोलली? 500 रुपये किलो. 500 किलो. किती पीस येते? 50 पीस नक्की येतात 50. कोलबीची साईज बघा किती मोठी आहे. जाम मोठी आहे. आणि 500 रुपये बोलली ना किलो. 500 किलो त्याच्यामध्ये 50 पीस येतील कोलबीचे. ही खाड्याची तांबे आहे का? आता आंबट आहे बाबा. तांबट आहे ना. कशी? एकच पाहिजे का? एकीचं किती आणि तिघांचं पण किती आपण? 500 आणि सो गाईस तर आता आपण जस्ट मार्केटमधनं आलेलो आहेत. आणि मार्केटमधून आल्याच्या नंतरला मी तुम्हाला बोलली होती की तुम्हाला लगेचच मी बनवून दाखवते रेसिपी आज. तर हे बोंबील तुम्हाला दाखवते. ते आपले व्हाईट बोंबील नाहीत. हे पण ओले बोंबीलच आहेत. पण ह्याला नाव आहे चोर बोंबील. आय डोंट नो ह्याला नाव चोर बोंबील काय. पण खूप इंटरेस्टिंग नाव आहे. पण ही मच्छी पण खायला खूप भारी लागते. फक्त हा मासा आहे ना फ्रेश लागतो. हा जर फ्रेश असेल ना तर हा एक नंबर लागतो टेस्टला. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा बोंबीलसारखेच प्रोटीन आहेत. आणि हा पूर्ण गाबोळीने भरलेला आहे. बघा गाबोळी दिसत असेल तुम्हाला का नाही मला माहिती आहे. बघा ही गाबोळी आहे पूर्णपणे. तर हा पूर्ण भरलेला आहे आणि टेस्टसुद्धा लागते. फक्त एवढंच आहे की हा थोडंसं तुम्ही रस्सा आहे ना लसूणच्या फ्लेवरमध्ये थोडा तिखट आणि आंबट करायचा असतो मेन गोष्ट म्हणजे. तर मी आज हा करते रस्सा कैरी टाकून. तो कसा बनवायचा एकदम सिंपल आणि झटपट ते तुम्हाला मी तो दाखवते. या माझ्यासोबत. चोर बोंबील घेतलेत मस्त स्वच्छ धुवून साफ करून. आणि एकदम फ्रेश आहे. 3 चोर बोंबील आहेत. 2 मोठे होते आणि एक छोटा होता. ओके. तर तुम्ही नुसतं ह्याला म्हणजे नॉर्मली पण करू शकता. तर चोर बोंबील घेतले. त्याच्यानंतर याच्यामध्ये मेन गोष्ट घेतली ती म्हणजे आपण कैरी टाकणार आहे. कैरीशिवाय मच्छीला टेस्ट नसते. पण ही मच्छी जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही याच्यामध्ये ना कैरीच टाका. मी तर बोलते चिंच कोकमच्या नादात नका पडू. कैरी टाका आणि तुम्ही टेस्ट करा आणि मला सांगा कशी होते. कैरी घेतले. कढीपत्ता घेतला. त्याच्यानंतर आपण याच्यात घेणार आहे ही मिरची घेतली. अशी उभी कट करून मिरची घ्यायची 2 ते 3. कोथिंबीर कढीपत्ता आणि आपला हा स्पेशलवाला मसाला लाल हळद मीठ. आणि याच्यामध्ये ना तुमच्याकडे जर असेल तर हे वाटण खोबऱ्याचं नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा छान लागेल. फक्त कैरी टाका. तर हे वाटण मी थोडंसं घेतलं 1 चमचा हे कारण माझ्याकडे होतं म्हणून अवेलेबल घरात. कारण मी जास्त क्वांटिटी करणार आहे म्हणून. आणि सेम आपलं लसूणवर फोडणी द्यायची. ओके.
तर चला बनवून घेऊया. सगळ्यात पहिला काय करायचं, तेल बघायचं चांगलं तापले का. तेल एकदम छान तापले मस्त, म्हणजे आता वाफ लागते. असं लावून नका बघू, चटका पण लागू शकतो. चला आता मी लसूण टाकून घेते. लसूण असे मस्त लाल करायचे. मग सोबत त्याच्याने काय टाकणार आता, हा कढीपत्ता. कढीपत्ता पण ऑप्शनल आहे, तुम्हाला सांगते, नसेल तरी चालेल. टाकून झाला आता मी इथे टाकणार आहे हिरवी मिरची. जबरदस्त टेस्ट येते. हिरवी मिरची झाली, असा सुगंध आणि असा आवाज आला पाहिजे. त्याच्यानंतर मी इथे टाकणार आहे ते म्हणजे हा आपला वाटण. तुमच्याकडे नसेल ना वाटण तर तुम्ही डायरेक्टली आपला लाल मसाला ॲड करू शकता. पण या वाटणामध्ये तर म्हणजे आपण इथे मसाला, मीठ, हळद या 3 गोष्टी टाकून द्यायच्या. आणि तुम्ही टेस्ट बघा किती भारी होणार आहे, एकदम अप्रतिम लागणार आहे. आता मी काय करणार आहे, ह्याच्यामध्येच ना मी ही कैरी आहे ना ती टाकते. आणि कैरी ना मसाला मीठमध्ये पूर्ण मिक्स जेव्हा आपण करतो तेव्हा ती एवढी छान लागते की तुम्ही ती खात राहाल. मला वाटते जे कोण लोक मच्छी खात नसतील ना, म्हणजे कोणतीही जर मच्छी तुम्ही घरात ऑप्शनली आणता तर ती लोक कोण मच्छी खात नसेल त्या टायमाला तुम्ही कैरी टाकायची. त्या कैरीसोबत ते रस्सा खूप टेस्टी पण लागणार आहे आणि खूप म्हणजे ते जे खात नाही त्यांना कैरी खायला भेटणार आहे. असं ते मिक्स केलं. आता ह्याच्यावरतीच मी ही मच्छी ॲड करणार आहे, पाणी नंतर टाकणार आहे. हे बघा, जबरदस्त. आता ही मस्त आपण ह्याला मिक्स करून घेऊया छान प्रकारे. आता मी आहे ना पहिल्यांदा नीट मिक्स करते पूर्ण मसाल्यामध्ये. आणि मी याला तुम्हाला सांगते की मी किती पाणी टाकणार आहे माझ्या क्वांटिटीच्या हिशोबाने. याच्यावरती ना मी इथे तशी कोथिंबीर ॲड करते बघा तुम्ही. आणि कोथिंबीर याच्यामध्ये बॉईल करूया आपण, तर अजून छान लागेल. याच्यात तुम्ही पाणी टाकते. पाणी का टाकलं माहिती आहे, आपण आपल्याला कैरी शिजवायची मेन. मच्छी तर शिजून जाईल बट कैरीसाठी आपल्याला पाणी ॲड करायचं, म्हणून आपण पाणी टाकू. त्याच्यामध्ये आपण मीठ पण टाकले. तर आता ह्याला आपण ना फास्ट गॅसवरती आहे ना मस्त अशा 2-3 अशा उकळ्या काढूया दणदणीत. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते कैरी कधी शिजणार आहे आणि फिश पण, आणि ते कशी होणार आहे. हे कुठली मच्छी आहे तुझ्या? इथं मी साईडला टोल फ्राय करायला ठेवले, पप्पाने आणली होती. आणि हे बघा किती छान झाला रस्सा आपला होते अजून. आणि मग मी तुम्हाला ना सर्व करून पण दाखवणार आहे की हा कसा दिसेल पण नंतरला. त्याला होत राहतोय. येस. सो गाईस इथं तुम्ही बघू शकता, इथं आपला चोर बोंबिलचा ना असा मस्त कैरीवाला रस्सा झाला आणि एवढा भारी दिसतोय ना हा. आणि खायला तर त्याच्यापेक्षा सुंदर लागणार आहे. मी खरंच मी तुम्ही याच्यासोबत ना एक नाही तुम्ही 2 भाकरी खाणार. आणि राईस पण जे खातात ते तर अनलिमिटेड खाऊन घेतील. तर ही रेसिपी 1 नंबर झाले. आणि सुगंध एवढं छान येते ना की मी काय बोलू नाही शकत. तुम्ही असं ट्राय करा, पण कैरी टाकून करा, खरंच अप्रतिम होणार आहे. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी याची कशी वाटली, चोरून आणलेली मच्छी नाही चोर बोंबील, तर ती मला तुम्ही नक्की कमेंट करा. तोपर्यंत बाय.